नमस्कार. तुम्ही रोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळलात का? तर ही भाजी तुमच्यासाठी. आज आपण बघणार आहोत सुरूंची भाजी एका वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी मी 1 पाव असा सुरून घेतलेला आहे. तो सुरून एका कुकरमध्ये पेरूची पाने घालून त्यामध्ये उकडायला ठेवलेला आहे. कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या करून आपल्याला सुरून उकडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बारीक चॉप केलेला 2 टोमॅटो, कांदा, मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट बारीक चॉप करून घेणार आहोत. त्यानंतर आपण बघू शकता आपलं सुरून उकळलेलं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची वरची साल आपल्याला चाकूच्या मदतीने काढून घ्यायची आहे, कारण सुरून गरम असल्यामुळे आपल्या हाताला भाजू शकतं. त्यामुळे आपण चाकूच्या सहाय्याने त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सुरून वॉश करून चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. तर मी इकडे मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम ठेवलं आहे. त्यामध्ये जिरा, राई, बारीक चॉप केलेला कांदा घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मिरचीसुद्धा घालून अद्रक लसूणची पेस्ट घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला, कांदा लसूण मसाला, 3 टेबलस्पून आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून धनिया पावडर घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. मसाला आपला शिजला त्यानंतर त्यामध्ये बारीक 2 चॉप केलेले टमाटरसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता आपला तेल सुटेपर्यंत मसाला शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण सुरून जो मॅश केलेला सुरून होता तोसुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सगळं सुरून त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सुरून मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत सुरून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं पाणी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उकळ काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता आपला सुरून चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यामुळे सुरूनला खाज आपल्या हाताला किंवा गळ्यामध्ये खाज सुटणार नाही. ते सुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू घातल्यामुळे सुरुंदला चांगल्या प्रकारे एकदम भारी अशी टेस्ट येते. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घ्यायचं आहे. तर आपला सुरूंची भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर बघू शकता किती मस्त आपली भाजी दिसत आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. तर आपली सुरूंची भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.